नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंब्याचा शिरा करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलाय, 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलाय, आंबे स्वच्छ धुवून घेतलेत, पुसून घेतलेत, त्याचं साल काढून टाकले, बारीक तुकडे केले आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत। मी हापूस आंबे घेतले, तुम्ही कोणतेही आंबे घेऊ शकता। पाऊण वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण घेतलेले आंबे किती गोड आहेत त्यानुसार साखर टाकायची आहे। अर्धी वाटी साजूक तूप घेतले, 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम याचे काप करून घेतलेत। सर्व साहित्य ह्या वाटीने मोजून घेतले। याच वाटीने 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी आपण गरम करून घेणार आहोत। आंब्याचा शिरा करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे, कढई गरम झाली आहे। अर्धी वाटी साजूक तूप टाकूया। अर्धी वाटीपैकी 1 चमचा साजूक तूप ठेवले। तूप गरम झाले, याच्यामध्ये रवा टाकूया। लो टू मीडियम गॅसवर रवा छान भाजून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं आहे। रव्याचा कलर बदलेपर्यंत आणि रव्याचा सुगंध येईपर्यंत रवा छान भाजून घेऊया। रवा सतत हलवत राहायचा आहे, खाली जळायला नाही पाहिजे। रवा सतत हलवत राहिला की सर्व बाजूने चांगला भाजला जातो। लो टू मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं रवा छान भाजून घेतलाय। रव्याचा रंग बदललाय, रव्याचा छान सुगंध सुटलाय। रवा खूप लालसर नाही करायचा। गॅस मी कमी केलाय। 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी गरम करून घेतलंय, ते टाकूया। हळूहळू टाकायचंय, एकदम नाही टाकायचं। हातावर वाफ येऊ शकते। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। काजू आणि बदामाचे जे काप करून घेतले ते टाकूया। मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। मिक्स करूया। रव्याला छान वाफ आली आहे, रवा छान फुगलाय। याच्यामध्ये साखर टाकूया। पाऊण वाटी साखर घेतली आहे, ती टाकूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। सर्व मिक्स करूया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आंब्याचा पल्प टाकूया। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलाय, मिक्स करून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आहे। सर्व छान मिक्स करून घेतलंय। छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकूया। 1 चमचा साजूक तूप टाकूया। मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली, झाकण काढून बघूया। शिऱ्याला छान वाफ आली आहे। छान सुगंध सुटलाय, छान रंग आलाय। शिरा छान मऊ लुसलुशीत झालाय। आपला शिरा तयार झालाय। मी आता गॅस बंद करते। मँगो शिरा तयार झालाय, प्लेटमध्ये सर्व केलाय। थोड्याशा आंब्याच्या फोडी टाकूया। आंब्याच्या फोडीने गार्निश करूया। काजू बदामाचे काप। छान झालाय आपला आंब्याचा शिरा। आंब्याचा शिरा तयार झालाय, प्लेटमध्ये सर्व केलाय। छान झालाय शिरा। हा शिरा आपण नाश्त्यासाठी करू शकतो, सणासुदीला नैवेद्यासाठी करू शकतो। झटपट होणारा आहे, चवीला खूप छान लागतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।